पहिले कोटेच नव्हते काही आणि चंद्र सूर्य ही थारा नाही अवघे शून्याची होते पायी आणि मग कानोबा तेरे ते तिथं एक ढालगच निर्माण झाली तिने पहा एवढी ख्याती केली आणि इंद्रधिकास म्हणे भावली तिच्या घर अमरपुरी कानोबा तेरे ते एक ढालगच निर्माण झाली कानोबा ढालगच निर्माण झाली ढालगच निर्माण झाली ढालगच ढालगज निर्माण झाली कानोबा ढालगज निर्माण झाली ढालगज निर्माण झाली कानोबा ढालगज निर्माण झाली ढालगज निर्माण झाली तिचा एक ढालगज निर्माण झाली ढालगज निर्माण झाली तिचा एक ढालगज निर्माण झाली ढालगज निर्माण झाली कानोबा ढालगज निर्माण झाली ढालगज निर्माण झाली तिचा एक ढालगज निर्माण ढालगज निर्माण झाली कानोबा ढालगज निर्माण झाली ढालगज निर्माण झाली कानोबा ढालगज निर्माण झाली पण ती ढालगजच कशी जन्माला आलती अहो ती मुळची कर्णकुमारी आणि तिचा बाप हो ब्रह्मचारी आणि तो जन्मला ती चौधरी आधी माया जन्माला आली आणि एका मायेपासून आकर्षणानं दोन झाली आणि हा सगळा लक्षदी जगडंबर पसारा एका मायेरूपी ढालगजनं वाढवून ठेवला लक्षात ठेवा हा ऊस ढोंगा प्रियस नाही ढोंगा काय भुला शिवरल्या रंगा शांत बसा शांत बसा तिने बापाची दादला केला आणि कुणी वाईटपणे या बोला तिच्याच बोलाने चाला आणि कैवल्य सुख लागेल हो तुम्हाला आईशी व्याली सकल सृष्टी न पळता भ्राताराच दृष्टी एका जनार्दनी आईशा गोष्टी आणि विचारा तुम्ही सद्गुरूच्या मुखी वेडी ग बाई मी झाले काय झालं येडे म्हणतो कोण म्हणतो येडे म्हणतो मला कोण म्हणतो येडे म्हणतो मला कोण म्हणतो येडे म्हणतो मला येडे कोण म्हणतो तूच म्हणला की रे लाटण्या हा बरे माझ्यावर साखरात आणली येडे म्हणतो मला याड लागलंय कोणाचं तुला काय करायचं मला का नाही कोणाचं त्याचं याड लागलंय त्याचं कोणाचं त्याचं म्हणलं की त्याचंच कोणाचं त्याचं येड लागलंय तुमचा नव्हे तो पंढरपूरचा पांडुरंग त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं मला वेळ लागलंय त्यांचं वेळ लागलं की काय शिल्लक राहत नाही सुटली प्रपंचाची आस देहाभानासी विसरले स्वस्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी नवे धडपडी अनवेडी ग पाय मी झाले वेडी वेडी ग पाय मी झाले वेडी वेडी ग बाई मी झाले गणेश कुंभार व त्याचप्रमाणे
अर्णव कुंभार यांच्याकडनं सुद्धा या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून त्यांच्याकडनं सुद्धा 101 रुपयाचं दान आलं. त्यांचंही मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वेडी ग बाई मी झाले वेडी, 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 वेडी ग बाई मी झाले वेडी, वेडी ग बाई मी झाले वेडी, वेडी गो बाई मी झाले वेडी, वेडी गो बाई मी झाले वेडी. बाई मी झाले वेडी, वेडी ग बाई मी झाले वेडी, वेडी गो बाई मी झाले वेडी, वेडी गो बाई मी झाले वेडी ग बाई मी झाले. मी शिकरण खायला लागले की ही पोरं नुसते आ करून बघायला लागले ते. तुम्ही मला खाऊ सुद्धा देत नाही. देऊ का प्रसाद तुम्हाला? द्या. वेडी ग बाई मी झाले वेडी, वेडी ग बाई मी झाले वेडी, छोट बोले कव्वा काटे लागला मिट्टू मिट्टू बोलायला. विलनची नागी निघाली हाताला धरलं. बघ बघ सखे कसं धनगर वाड्यात घुसला ग. सुख झाले ओ सारी. एकाला तर शरण धरता येतंय का? नाही नाही. नुसतं माझ्या माग ढंबांग टपांग ढंबांग टपांग वाजत. झाला कर्माचा माथेरा सोडून दिजला असे फतारा. सांडिले मी माझ्या पाच पोरा, मी सद्गुरु घरची वेडी नवे धडपडी. ज्वानीच्या आगीची मशाल हाती, हौसाच्या भयानी. चिमण्या उड पाखर उड चिट्ट उड, हित दिसना हित दिसना. शोध कुठ शोध कुठ. दिसला ग बाई दिसला. छोड़ दिया जाए या मार दिया जाए, बोल तेरे साथ क्या. ए बाहेर ओढू नको मला, बंद पडेल ती. अरे वेड्या हो, हेच वेळ लागावं. आपण आपले पण विसरावं, मितूपणाची बोळवण करावी. अंतकरणातील गलीच्या घाण काढून या शुद्ध अंतकरणामध्ये त्या प्रभूला सामावून घ्यावं व त्यावेळेस म्हणावं, देव पहावयासे गेलो तेथे देवची होऊन ठेलो. अशी आपली अवस्था व्हावी. परंतु आपली अवस्था काय होती माहित आहे का? देव पहावयासे गेलो, नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो. अशी आपली अवस्था. अरे वेड्याओ, वेळ लागावं माझ्या तुकोबरायांसारखं, वेळ लागावं माझ्या ज्ञानोबरायांसारखं, वेळ लागवं त्या गवळणीसारखं. तुकोबरायांना वेळ लागलं त्यावेळेस तुकोबराया म्हणतात, पुसावेसी हेची वाट जे जे भेटता यासी देव कृपा करील मज कायलाज राखील. प्रत्येक माणसाला तुकोबराय विचारत होते की का हो तुम्ही देव बघितला पाहिला. पण ज्ञानोबराय त्या कावळ्याला म्हणतात की अरे कावळ्या, तो पंढरीचा परमात्मा माझ्या घरी पाहुणा म्हणून येईल का? अरे तू मला असा शकून सांग. असा शकून तू जर सांगितला तर तुझ्या पायामध्ये मी सोन्याची घुंगर बांधीन. पाहिलं दोघे काऊ कोकण आहे शकून गे माये सांगत आहे. उड उड गे काऊ तुझे सोन्यान मडविन पाहू पाहुणे पंढरी राऊ घरा खडी. गवळणी नुसती श्रीकृष्णाची सुमधुर वासरे ऐकली की त्या गवळणी सुद्धा म्हणायच्या, कन्हैया रे कन्हैया रे
कन्हैया रे जग जेठी. काय म्हणते आ तो का का कवा कुठं तो का ती मला हळूच म्हणतात मला लगीन कराय पाहिजे मला लगीन कराय पाहिजे. आमच्या आईनं खरं सरळ सांगितलंय तू कुठं बी हिंड. तो का कसं पण अरे वेड्या हो भगवंताचं तेच वेळ लागलं पाहिजे. एकदा का त्या भगवंताचं आपल्याला वेळ लागलं की वृत्ती ही निवृत्ती झाल्याशिवाय राहत नाही. मग त्यावेळेस किती आनंद होईल. आता कैसे घरदार मी तुपणाचा उरला भार रूप भरले चराचर मी सद्गुरु घरची वेडी नवे धडपडी. त्यावेळेस किती आनंद होईल. जो देवासाठी मराय गेला त्याला देव मरू देत नाही. मग त्यावेळेस किती आनंद होईल. किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज